बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला आम्ही विनंती करतोय, आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे. आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील ते आपण कंप्लीट करा अशी विनंती आपण तुम्हाला करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात. पहिल्या डाबाला सुरुवात होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे अनिकेत. नॉन स्ट्रायक एंडला असेल दीपेश. आकाश पहिला बॉल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन झालेला आहे. रुश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाचं. आकाश तयार. नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र सुरेख चेंडूच्या हाताळणी. स्लोअर वनचा मारा केला होता. गतीमध्ये परिवर्तन केले होते. बॉलवरती फिंगर रोल केले होते बॉलर आकाश याने. सुंदर चेंडूची हाताळणी. सुरेख कमबॅक. चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलटास बॉल. हॅमर्ड केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांन करता षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला बॅटर दीपेश याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांन करता षटकार. यावेळेस आफ्टर बार अजून एक सुंदर फटका. सुंदर कनेक्शन. प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांन करता षटकार. अतिशय सुंदर फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपेशच्या माध्यमातून. दीपेश मेघवाले ऑन अ स्ट्राईक. त्याच्या माध्यमातून 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश या बॉलरला कमबॅक करावं लागेल. 13 धावा एकत्रित खर्च केलेल्या आहेत या बॉलरने या 4 बॉलमध्ये. षटकातील 5वा बॉल असेल आकाश याचा. यावेळेस वेगवान चेंडू हाताळणी. अपील केलेल्या लाऊड लेग बाईटचा इशारा. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सुरेख कमबॅक. भरपूर वेग धारण केला होता या बॉलवरती. संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल आकाश याचा. यावेळेस चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप होईल चेंडूला. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 16 या आकड्यावर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात. भक्कम सुरुवात केलेली आहे 2 बॅटरने. एका बाजूला आहे अनिकेत. त्याच्या सोबतीनं असेल दीपेश. जबरदस्त कामगिरी या 2 बॅटरच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये राहिले गेलेले आहेत. जबरदस्त बॅटर आहेत या वाकीपाडा संघाचे. वाकीपाडा संघाने नक्कीच युनिटी स्पोर्ट चिंचोडी या स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावलेलं आहे याच मैदानावरती. आता आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी करतील. गौरंग रिपोर्ट आलेला आहे. नवीन बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. गौरंग याचा खेळ कशा प्रकारे राहील, कशा प्रकारे बॉलिंग करेल हे आता आपण दुसऱ्या ओव्हरच्या माध्यमातून पाहणार आहोत. स्ट्राइक एंडला दीपेश. बेस्ट टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. वेलकम आदरणीय सन्माननीय दीपेश पडवले दादांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
यावेळेला सुंदर फटका, चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र खराब पाहायला मिळतोय चिरमाई स्पोर्ट्स कासारवळी संघाच्या माध्यमातून. बॉलिंग देखील भरपूर खराब राहिलेली आहे मागील 1.2 ओव्हरमध्ये. आता मात्र कमबॅक करावं लागेल. सुंदर फटका, लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धाबंड करता चौकार. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती बॉलर गौरंग याने. त्या बॉलला पाठवलेलं आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबंड करता. संघाची धावसंख्या 23. यावेळेस चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 22चा इशारा आलेल्या पंचांचा. 51 तर धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस बॉल, चेंडू बॅटची एज लागून जाईल. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गौरंग हा बॉलर भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 5 बॉल मध्ये 11 धावा तो खर्च करतोय. आता मात्र पायांचा भेद करणारा चेंडू, फ्लम एल्बी सापडलेला आहे बॅटर अनिकेत भोमटे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद आणि वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो ही स्पर्धा विजयदीप कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक स्पर्धेचा अंतिम दिवस. भगवमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलेलं आहे या आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. सुंदर ही स्पर्धा, सुंदर नियोजन आयोजन केलेलं आहे या जय बजरंग पालनापाडा या मैदानावरती. आता मात्र न्यू बॅटर रुपेश मोरे नव्याने एंटर होईल. आता मात्र सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, फिल्डर बॉलच्या खाली, सुंदर जजमेंट, फलंदाज बाद, सुरेख झेल. आमचं आयोजन छान, चर्चा गावोगावान. आमचं आयोजन छान, चर्चा गावोगावान. त्यांची वेगळीच झलक, त्यांची वेगळीच झलक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय. अतिशय सुंदर जजमेंट ऑन साइडला पाहायला मिळालेला आहे. सुंदर कॅच कंप्लीट केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे वाकीपाडा या संघाची. दीपेश हा बॅटर बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग त्याने केली. 13 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. कुंदन नवीन गोलंदाज, दुसरा बॉल असेल. यावेळेस चांगला चेंडूच्या हाताळणी खेळायचं होता ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क झाला नाही, चेंडू जाईल. यावेळेला डॉट. सुपर कामगिरी, जबरदस्त कमबॅक केलेला आहे या बॉलरने. या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. आता मात्र चांगला फटका, चांगला कनेक्शन, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. खराब क्षेत्ररक्षण, त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेली आहे या 2 बॅटरच्या माध्यमातून.
या 2 धावांनी सांघिक धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 28 या आकड्यावरती. जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र अपील केल्या लाऊड बॅट चेंज अँड फलंदाज बाद. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा, अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा, दिसतय नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसतय नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला धन्यवाद मधुरी करिश्मा. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये कुंदन हा बॉलर डेफिनेटली चांगली कामगिरी करतोय. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, 2 विकेट प्राप्त त्याने केलेल्या आहेत. सुपर कामगिरी, सुपर एफर्ट मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय बॉलर कुंदन बर्फेकर हा बॉलर. तर नवीन बॅटर कुणाल मडके इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल, त्याच्याकरता 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या तिसऱ्या ओव्हरमध्ये आता आपण पाहणार आहोत कुणाल याच्या माध्यमातून. हा देखील एक चांगला बॅटर आहे या वाकीपाडा संघाचा. 2 बॉलमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करेल पाहणं गरजेचं आहे. कुंदन 5वा बॉल षटकातील, यावेळेस बॅट चेंज आणि फलंदाज बाद. धन्यवाद मागील 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, खर्च केल्या होत्या आकाश अँड गौरंग याने, परंतु त्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे भरपाई करतोय बॉलर कुंदन बर्फेकर. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहोत. 2 धावा त्याने एकंदरीत खर्च केलेल्या आहेत. हॅट्रिक बॉल असेल या ओव्हरमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टाइम स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. यावेळेस काय घडेल, काय बिघडेल. फलंदाज होईल बाद. षटक संपलेलं आहे तिसरं. संघाची धावसंख्या 30 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर झालेला आहे बाद. संघाची धावसंख्या 30 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 31 धावांचं लक्ष्य असेल. आई चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली या संघाला. यानंतर सामना आपण पाहणार आहोत होली क्रॉस घोडबंदर वर्सेस युनिटी स्पोर्ट्स. विजयी संघ नक्कीच दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचंय, कारण फायनल डे आहे. चिंचोडी तसेच घोडबंदर यांनी देखील रेडी राहायचं आहे. दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण लावण्याकरता टीम दाखल झालेली आहे. रोश 11 आई क्युरा स्पोर्ट्स वाकीपाडा. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. वाकीपाडा संघाला विनंती असेल. त्यानंतर बॅटिंग करण्याकरता आई चिरमाई स्पोर्ट्स कासारवडली संघाला विनंती असेल, आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत.
आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान त्यांची वेगळीच झलक त्यांची वेगळीच झलक कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक 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 धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. ओपनिंग बॅटर गौरंग रिपट अँड आकाश रिपट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 31 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता हे दोन बॅटर आपण पाहतोय. त्यानंतर वाकीपाडा संघाच्या माध्यमातून भावेश पागी हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. देऊया दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना व्हेरी ऑल द बेस्ट आपण देणार आहोत. समालोचन कक्षाच्या माध्यमातून भावेश पागी वाकीपाडा संघाचा प्रारंभिक गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला आकाश रिपट हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. पहिलाच बॉल सुरेश चेंडू हाताळली. अपील केलेला आऊट. अपील केलेल्या आऊट विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु उत्साह जास्त होता या अपीलमध्ये. आत्मविश्वास खूपच कमी दर्शवला गेला. त्याच कारण आपण पाहिलं तर पंचांवरती या अपीलचा काही फायदा झालेला नाहीये. चेंडू जाईल डॉट. डॉट डिलिव्हरी. वेगवान बॉलर आहे वाकीपाडा एक्सप्रेस मिस्टर भावेश पागी. सुंदर फटका. लॉफ्ट केलाय बॉलला. चेंडू जाईल व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता षटकार. होईल दंग काळी कुर्ती घालून आली ती बोलली हो भेटना नदीच्या काठीशी. दर्जेदार स्ट्रोक. बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला आकाश रिपट. त्याच्या बॅटमधनं दर्शनीय फटका त्याने समोरच्या दिशेने अद्यावत केलेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल. षटकारांना अकाउंट ओपन झालेला आहे. आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाचा. आता मात्र सुंदर चेंडूच्या हाताळणी. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे या बॉलवरती. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला गौरंग रिपट बॅटर असेल भावेश पागी. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 4था बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. रनअप मध्ये मिस्टेक. डेड बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. चौथा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलर भावेश पागी. त्याच्या अगेन्स्ट गौरंग असेल. यावेळेस बॅट चेंज. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज बाद. गौरंग बॅक टू द पवेलियन. गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. आदरणीय सन्माननीय शुभम म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. युवासेना प्रमुख या विभागातील आहेत. शिवसेना युवा सेना प्रमुख आदरणीय सन्माननीय शुभम म्हात्रे दादांचं झालेलं आहे शुभ आगमन. त्यांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अधिक मान्यवर दाखल झालेले आहेत या
आयोजनाकरता त्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचो आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अँड वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. टीमची टोटल 8 या अंकावर पोचले गेलेले आहे. धावसंख्या 8, धाबा धाफळकावर लागल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर रोहित रिपट स्टॅकिंग एंडला असेल. भावेश पागी बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा रनअप मिस्टेक. डेड बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. आमचे अनेक दिग्गज मान्यवर दाखल झालेला आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. भावेश षटकातील नेक्स्ट बॉल असेल टाकण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय बॅटर रोहित याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराने संघाची धावसंख्या 12वर पोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. यावेळेस सुपर फटका. तितका चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख कॅच. फलंदाज होईल बाद. रोहित बॅक टू द पवेलियन. गॉन. सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने नाग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लाली नी कानाची पालखी हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला धन्यवाद डीजे. धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आई महामाई देवी चषकामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमच्या मान्यवर कक्षामध्ये आदरणीय सन्मान्य शुभमदादा म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यानंतर चेतनदादा कुंभारे असतील. इतर मान्यवर दाखल झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता त्या सगळ्या मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल रुपेश मोरे याच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या भावेश याने. शुभम म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय. नक्कीच चांगले दानशूर व्यक्तिमत्व आहेत या विभागातील. त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगल्या प्रकारे आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. शुभमजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. चला गाई करायचे प्रेज. रुपेश मोरे बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल आकाश रिपट. चांगली बॅटिंग तो करतोय. 7 या अंकावरती खेळत आहे. त्याच्याकडे आता मात्र जबाबदारी आहे. जिम्मेदारीने खेळ खराब लागेल. मैदानाच्या आतमध्ये रुपेश तयार. पहिलाच बॉल. चेंडू जाईल सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल डॉट. स्वतःला कंट्रोल केलं होतं बॅटरने. खेळायचा होता ऑनसाईडच्या दिशेने परंतु अंतिम क्षणी डेफिनेटली बॉडी वेट थोडासा स्टॉप केला. बॅट मात्र त्याची फिरली नाहीये. चेंडू जाईल डॉट. रुपेश मोरे पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. त्या गतीला ओळखलं. चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरता षटकार.
धन्यवाद. जे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता बॉलर रुपेश याचा, स्लोअर वनचा मारा केला होता, परंतु त्या गतीला अगोदरच ओळखलं होतं बॅटर आकाश याने. चेंडूला धाडलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता संघाची धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र आणखीन एक सुंदर फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल, फलंदाज होईल बाद. आकाश रिपट बॅक टू द पवेलियन गॉन. छान चर्चा गावोगावान आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान त्यांची वेगळीच झलक त्यांची वेगळीच झलक कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच आपण पाहत आहोत. आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली वर्सेस रुश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. दुसरा डाव चालू आहे. रुपेश मोरे हा बॉलर विकेटाने प्राप्त केलेली आहे. 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता कासार वडवली या संघाला. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. कोणत्याही क्षणी हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकू शकतोय, परंतु कोणता संघ या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करेल आता आपण पाहणार आहोत. यावेळेला सुंदर चेंडू हाताने, चेंडूला खोदून काढलेला चेंडू जाईल लंगॉनच्या दिशेने. एक सिंगल मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून दिले या षटकातील एकंदरीत 4 मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च होते बॉलर रुपेश मोरे. सुंदर कमबॅक या ओव्हरमध्ये त्याचा राहिला. चांगली बॉलिंग करतोय या ओव्हरमध्ये. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी दुविधा मनस्थितीमध्ये अडकला होता बॅटर. चेंडू जाईल डॉट. प्रेशर मध्ये आलेला आहे बॅटर. आपण जर पाहिलं रुपेश हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे, त्याच्याकडे मात्र जिम्मेदारी आहे संघाची चांगली कामगिरी करावी लागेल. रुपेश तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. या वेळेला फुल टॉस बॉल, चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. बिमर चेंडूची हाताळणी केली होती बॉलरने. नो बॉलचा इशारा. यस, वेस्ट लाईनच्या वर चेंडू डिलिव्हर केलेला आहे बॉलर रुपेश याने. टू प्लस 1 एकंदरीत 3 धावा मिळतील या बॉलवरती. संघाची धावसंख्या 22 या अंकावरती पोहोचली गेलेला आहे. फ्री हिट बॉल, चांगला फटका समोरच्या दिशेने. ओहो, व्हॉट एफर्ट्स. लॉंग ऑफच्या दिशेने लावलेले आहेत. स्टॉप केलेल्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. षटक संपलेल्या दुसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्याकरता आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पाहावं लागेल या मॅच मध्ये कोणता संघ सरस कामगिरी करेल. या 6 बॉल मध्ये आपण पाहणार आहोत. जबरदस्त कमबॅक केलेला आहे मागील ओव्हरमध्ये कासार वडवली या संघाने. नक्की चांगला संघ आहे. या सीझन मध्ये 2 पारितोषिक त्याने पटकावलेले आहेत. सह्याद्री चषक, त्यानंतर आयगावदेवी चिंचोडी पाटीलपाडा या स्पर्धेमध्ये नक्कीच चषक पटकावलेला आहे. आता मात्र या मॅच मध्ये देखील चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत कासार वडवली संघ. रवी डवले आलेला बॉलर. बॉलिंग
मार्कवर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला. कुंदन असेल 6 मध्ये 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पहिलाच बॉल, चांगला फटका, चेंडू जायला अलॉंग द कार्पेट, डीप मिडविकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख पॅरल थ्रो. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 25 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी, 6 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. कासार वडवली या संघाला असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच बदल करावा लागतोय क्षेत्ररक्षणामध्ये. वाकीपडा या संघाला. आता मात्र बॅटची टॉप एज, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 27 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. 4 मध्ये 4 बनवायचे आहेत. प्रत्येक बॉल मागे 1 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल कासार वडवली या संघाला, परंतु चांगला कमबॅक करावी लागेल वाकीपडा या संघाला. रवी डबले षटकातील 3रा बॉल असेल. यावेळी सुंदर फटका, चेंडू लावून ड्राईव्ह केला, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे डीप मध्ये, सुरेख फेकी, सुरेख बॅकअप, फलंदाज बाद. लग्नाच्या दिवशी पिऊन नाचीन तुझे मांडवाला. अरे पोरी तुझे लग्नाच्या दिवशी पिऊन नाचीन तुझे मांडवाला. धन्यवाद रिजे. तर न्यू बॅटर एंटर होईल निलेश तुंबडा. हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. स्टॅकिंग एंडला असेल. आता मात्र 3 धावांची गरज सामना जिंकण्याकरता असेल आई शर्माई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. आपण पाहणार आहोत कशा प्रकारे या धावा चेस करतील किंवा या कशा प्रकारे धावा डिफेंड करतील वाकीपाडा संघ. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये रंगात ट्विस्ट निर्माण झालेला आहे. क्लायमॅक्स सीन आपण पाहत आहोत या मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करायचे प्लीज, वेळेबद्दल सहकार्य करा. स्टॅकिंग एंडला निलेश रवी डबले हा बॉलर. 3 बॉल टाकून झालेले आहेत. तीन बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 3 धावांची गरज असणार आहे कासार वडवली या संघाला. चला घाई करायचे दोन्ही संघाला आपण विनंती करतोय. चला स्पीडअप करा वीस. रवी 4था बॉल असेल या षटकातील. यावेळेस वेगवान चेंडूची हाताळणी तेज तर्रार, चेंडू जाईल डॉट. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच सुरेख कमबॅक बॉलरच्या माध्यमातून या बॉलवर झालेला आहे. याच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. डेफिनेटली चांगली कामगिरी करतोय बॉलर रवी डवले. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 धावांची गरज सामना जिंकण्याकरता कासार वडवली या संघाला. चला घाई करायची आहे प्लीज, वेळेबद्दल सहकार्य करा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. धाव मात्र मिळणार नाहीये. आपल्या असोसिएशन मध्ये नियमावली आहे, नक्कीच त्या नियमांचा फॉलो करा. चेंडू जाईल बॅक टू बॅक. दुसरा चेंडू डॉट. डेफिनेटली जबरदस्त कामगिरी करतोय बॉलर रवी डवले. सुरेख कामगिरी. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट हा बॉलर आहे आणि नक्कीच चांगल्या कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत.
एक बॉलचा खेळ बाकी, 3 धाबांची गरज असेल. कासार वडवली हा संघ नक्कीच प्रेशरमध्ये आलेला आहे. 3 धाबांची गरज, 6 मध्ये 7 ची गरज होती, परंतु आता मात्र 1 मध्ये 3 ची गरज आहे या संघाला. चला घाई करा प्लीज, स्पीडअप करायची आहे विनंती असेल. शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल रवी डावले. बॉलिंग मार्कवर. यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंगऑफच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त सीन, परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. वाह, काय मॅच झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग आणि हा सामना जिंकलेला आहे आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन कासार वडवली संघ अँड हॅडलॅक रोश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. जबरदस्त सीन शेवटच्या बॉलवरती 3 धावाची गरज असताना चौकार प्राप्त झालेला या संघाला. मिसफिल्ड पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवरती आणि अखेरीस सामना जिंकलेला आहे कासार वडवली या संघाने. चला गिरीश संघाचा कर्णधार, त्यानंतर आई चिरमाई